काल DGCA रिपोर्ट आला त्यावरून तुम्हाला काय वाटतंय की या ठिकाणी त्यांनी सांगितलं की झाडाला धडकून विमान खाली पडले, काय निपक्षपाती चौकशी असं तुम्हाला वाटतंय का? निपक्षपाती त्याची चौकशी झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने रिपोर्टवर येते की कुठल्या प्रकारे झाड आम्हाला ते अजून काय आढळून आलेलं नाही, दिसतही नाही. या ठिकाणी बारकी बारकी जी झुडपं आहेत ते झुडपं जळून खाक झालेली आहेत. त्याच ठिकाणी आम्ही या स्पॉटला भेट द्यायला आलोय. माजी नगराध्यक्ष मी स्वतः रोहिदास कुंभारे, माझ्याबरोबर नगराध्यक्ष म्हणजे जयदीप बारबा आहेत, नगरसेवक कोरपड आहेत. ते भेटत असतं पण इथं कुठल्याही प्रकारचं असं झाड मोठं दिसत नाही आम्हाला. त्यामुळे दुर्दैवी मृत्यू कसा झालाय काय झालं ते रिपोर्ट काही येऊन द्या, पण इथं ते रिपोर्ट मध्ये लिहिले की झाड आहे, पण इथं झाड तर आम्हाला कुठंच दिसत नाही. एवढं मोठं झाड हे आहे ते बारकी झुडपं तेही जळून खाक झालेली आहेत. तान्याने दादा या ठिकाणी गेले 28 जानेवारी म्हणजे बारामतीकरांसाठी नाही, सगळ्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस. आज 1 महिना 1 दिवस होऊन गेलाय. आम्ही या ठिकाणी आपल्या श्रद्धांजलीसाठी इथं दादांच्या आलोय. तुम्ही काय सांगाल की रोहित पवार देखील सातत्याने मागणी करतायत, FIR पण त्या दिवशी दाखल करून घेतलं नाही, निपक्षपाती चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? ही नक्कीच निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. दादा गेले ते अपघात नसून हा घातपातच आहे हे पाळण्यातलं मूल सुद्धा सांगेल. बंधूंनो, शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गेल्यानंतर 1 महिना लागतोय FIR करण्यासाठी. हे निव्वळ दादा राजकीय बळी गेलेला आहे दादांचा. हे सरकार आज दादांसारख्या व्यक्तींचा, उपमुख्यमंत्र्यांचा FIR दाखल करून घेत नाही तर सामान्य जनतेचं काय? तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि रोहित दादा जे आज मांडतायत त्याच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रातील जनतेने राहावं. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आता आपले जेजुरीचे नगराध्यक्ष त्यांनी बारबाईंनी जे सांगितलं की सामान्य तर सामान्यातला एक गरीबातला मुलगा आज नगराध्यक्ष होतो, हे दादाच करू शकतात आणि दादांसारखा नेता होणे नाही. पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या सरकारचा पुन्हा जाहीर निषेध करतो. आणि दादांच्या या अपघाताची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्ही या देशाचे तिसरा स्तंभ आहात मीडिया, तर मीडियाने हे प्रकरण उचललं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आजी तुम्ही कुठून आलेला आहेत? काय नाव आहे तुमचं? सुनंदा नानासाहेब घाडगे, कुठून आलाय तुम्ही? घाडगेवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. काय वाटतंय आता तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलंय, निपक्षपाती चौकशी व्हावी अशी वाटतंय का तुम्हाला अपघाताची? होवी ना चौकशी व्हावी दादांची.